निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो सुमनानी भरली ओंजळ नित्य रीती व्हावी चरणावर हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो घे जरा सांगतो क्षण हा आजचा विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा ही तुझी जिंदगी तो क्षणांची नशा ते जरा आज तू हात हाती तिच्या
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुधारा, फिरसे शिरकावूया रे जरा. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुधारा, फिरसे शिरकावूया रे जरा. उधाण वारे नवे किनारे, मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुधारा, फिरसे शिरकावूया रे जरा. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुधारा, फिरसे शिरकावूया रे जरा. उधाण वारे नवे किनारे, मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता. मिळून चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये गडा. मिळून चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये गडा. नकोच आता डोळ्यात पाणी, तुझ्याच साठी असेल कोणी, सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा.
नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे हाँ है सेलिब्रेशन नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से ओहो दिन फटाफट टिकरी पापा दम दम डुकुर डुकुर दम दम डुकुर डुकुर दम दम डुकुर डुकुर दिन फटाफट टिकरी पापा मची है चूर तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए मची है चूर तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए है इनविटेशन मिलके करे फन आओ जहाज में या भर के ट्रक से आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से ओहो दिन फटाफट टिकरी पापा दम दम डुकुर डुकुर दम दम डुकुर डुकुर दम दम डुकुर डुकुर दिन फटाफट नाच पिजामा पकड़ के पट्टे ओए आज तो पार्टी जब तक फट्टे नाच पिजामा पकड़ के पट्टे आज तो मेरा बर्थडे है आज लगेंगे तुझ पे सट्टे नाच पिजामा पकड़ के पट्टे Just one more साल हटिया दीवानी आज तो पार्टी जब तक फट्टे नाच पिजामा पकड़ के पट्टे मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चले धा रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे हेलो हेलो तू फ्लोर्स पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो तू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला बूढ़ियां Happy birthday!
ਵੇਖ ਤੋ ਅਜ ਵੀ ਦਿਲ ਪਰ ਕੁੜੀਏ ਤੀਰ ਜਾ ਇੱਕ ਜਲ ਜਾਵੇ कर दे बिन पिए शराबी चेहरा तेरा गुलाबी कोई क्यों ना यमला बन जावे जो इतनी हो बेताबी हेलो हेलो दिल दिल से कनेक्ट करना येलो येलो ये बातें डायरेक्ट करना धक 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 धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां धक 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 धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां छना छनक तेरा पन दूंगा नक नब छना छनक तेरा पन दूंगा नक हाय मैं कबूतर फंसे के होर कोई फंसे बिना हाय फंसे बिना हाय फंसे बिना छना छनक तेरा पन दूंगा नक मैं तो छना छनक तेरा पन दूंगा नक मैं तो छना छनक तेरा पन दूंगा नक मैं तो छना छनक तेरा पन दूंगा नक मैं कबूतर फंसे के होर कोई फंसे बिना 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 ये बात न मैंने मानी क्यों इतनी खुश है दीवानी तू मुझको ऐसी कहानी समझा दे ये बात है सबने चाही मिले जन्मों का हम राही यहाँ हुआ है कुछ ऐसा ही समझे ना हो अब मैं जाना कह रही हो क्या फसाना हो प्यार करने से भी मुश्किल है निभाना हो हेलो हेलो डोंट माइंड मेरा ये कहना ये लो जरा मेरे टच में रहना धक 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 धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां धक 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 धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल भर जानी कर ले गल्ला घूड़ियां ये मेरी अदा है ये मेरा है स्टाइल ये मेरी अदा है ये मेरा है स्टाइल जो सरप्राइज हो गए हो तुम नाउ डोंट डाउट जस्ट स्माइल हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे many cupcakes to you all sugarless to you 30 ml whiskey at night full tight morning lucky shake to you कैलेंडर के सारे साल हो गए कहाँ गुम चलते चलते कितनी दूर आ पहुँचे हम तुम कैश देकर लिखवाई ये धुन सो डोंट फ्राउन
थोड़ी annoying सी चीकू तेरे सारे गम ले लूं मैं और मेरी सारी खुशी तू यू आवाज येतोय? तर आपली जी सगळी प्रेमाची माणसं जमली आहेत त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी आमच्याकडे अम्मांविषयी थोडंफार काहीतरी छान प्रेमाचे शब्द लिहून पाठवले. तर मी ते मनोगत प्रत्येकाचं वाचण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम मनोगत आपल्याकडे आले श्री किसन पवार, इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत असलेले. सौ वीणा वसंत कुडव, नाती शब्दाने नाही तर हृदयाने जोडली जातात, दिखाव्याने नाही तर जपण्याने दिसतात, जवळ राहूनही कोणी परके वाटतात तर दूर राहूनही काही आपलेसे वाटतात. आहे ते कष्टाने मिळवलं आणि सगळ्यांना आपलंसं केलं. मोठ्यांना मान म्हणजे सगळ्यांना मान, स्वतःला मिळतो सन्मान. हसत जगावे, हसत फिरावे, हे तर माझे गाणे. आपल्या हाती नाही येणे किंवा जाणे, असेपर्यंत हसत जगावे. अशा आमच्या अम्मा म्हणजेच सौ वीणा कुडव मॅडमना 60व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. आपल्याला सुख समृद्धी व निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री किसन पवार आहेत का? धन्यवाद किसन सर. आपलं नेक्स्ट जे मनोगत आहे ते तृप्ती सरदेसाई मॅडमने आपल्याला लिहून पाठवलं होतं. आहेत का? नाही. प्रिय शैला, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सेवानिवृत्तीनंतर पर्यटनाचा व्यवसाय जो तू सुरू केला आहेस त्यात यश लाभो आणि वृद्धिंगत होवो. तृप्ती सरदेसाई, इंडियन एज्युकेशन सोसायटी. पुढचं मनोगत आहे सौ मनुजा म्हात्रे. आहेत का? मनुजा म्हात्रे, तुमच्यासारखी मैत्रीण हे माझे भाग्य आहे. आयुष्यभर असंच एकमेकींसोबत राहूया. खूप प्रेम आणि कृतज्ञता. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गुरव मिस इंडियन एज्युकेशन सोसायटी. विजेची तार झंकारल्यानंतर त्यातून मधुर स्वर उमटतात, तशीच आमची ही सखी मिश्किल मॅडम वीणा माझी प्रिय मैत्रीण. आयुष्याच्या 60व्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. वीणा, 60व्या वाढदिवसाच्या आभाळ भरून लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू डिअर वीणा मॅडम. नेक्स्ट जे मनोगत आहे ते IAS चे गायकवाड सर यांनी आपल्याकडे पाठवलं होतं. ते असं म्हणतात, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा. जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा. मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे.
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहावे. जन्मदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद गायकवाड सर. नेक्स्ट मनोगत इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या आम्रपाली पनवेलकर मॅडमनी आपल्याकडे पाठवलं होतं. हाय शैला, कशी आहेस? खुश आहेस? आनंदी आहेस? अशीच राहा. आज तुझा 60वा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघता बघता 60 कधी आली कळलंच नाही. मागची जवळपास 30-32 वर्षे आपण एकमेकींच्या सहवासात काढली. कधी जवळून तर कधी दूरून, पण आपण कायम संपर्कात राहिलो. आणि मला वाटतं मैत्री अशीच टिकते. तुझ्यासारखी सखी सर्वांना मिळो ही सदिच्छा आणि उर्वरित आयुष्य निरोगी आणि आनंददायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्रीयुत लोटलीकर सर यांनी वर्षा बोलतेय असं इमॅजिन करून लिहिलं आहे. तिच्या माध्यमातून संपर्क आपल्याला बोलण्याचा प्रयत्न केला आहे अम्मांशी. नमस्कार अय्या, मला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? कसं बोलू? जमेल का मला? उत्सव मूर्ती म्हणजे आमची आई आणि तिला आशीर्वाद द्यायला आणि शुभेच्छा द्यायला जमलेल्या आमच्या हितचिंतकांना मनापासून अभिवादन. आई, ए आई ग, तू इथेच आहेस ना? खरंच खरं वाटत नाहीये. तू आणि ज्येष्ठ नागरिक नाही, हे शब्द कोडं आणि अंक कोडं समजत नाही. तूच तुझ्या प्रतिमेकडे हसत पहा. कशी छान छान दिसतेस. खरंच ग, तू 60ची झालीस. 60 बुद्धी नाठी म्हणतात ते खोटं ग. 60 बुद्धी पाठी असं म्हटलं पाहिजे. कारण अनुभवाचा प्याला काठोकाठ भरलेला, वास्तवाने भारावून काही हितगुज सांगणारा, मग नकळत येते ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा. सोनर विखले सोन वरकिले झुंबर घेऊन तुझ्या मायेने गेला ओथंबून. आई, एक आई, तू म्हणजे जादू, तू म्हणजे वात्सल्य, तू म्हणजे सुखाचा बगीचा, तू म्हणजे दुःखाचा उतारा, तू म्हणजे अमृताचा कलश, तू म्हणजे नवरत्नाचा साज, तू म्हणजे सुखाचा बाज, तू म्हणजे पुष्करणीचा गुलदस्ता, तू म्हणजे पारदर्शक कारंजा आणि तू म्हणजे मायेचा सागर. आई, आज शब्दच आठवत नाही. छान दिसतेस आणि खुणवते ती तुझी प्रतिमा. गदी माडगुळकर यांनी लिहिलं आहे, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रभूचे लोचन पाणावती. तसेच माझे झाले आहे. तुझ्या कुशीत शिरून मोकळं व्हावंसं वाटतंय. तुझ्या हळूवार स्पर्शात खेळावंसं वाटतंय. तुझ्याकडे झोकून द्यावंसं वाटतंय. कारण सांगू, तू म्हणजे वसंत आणि तू म्हणजे संथ प्रेमाची संततधार. वर्षा ऋतूने बरसावे आणि त्या वर्षावात आम्ही न्हावून निघावे. आनंदात घननिळा बरसावा आणि आम्ही त्याचा मागोवा घ्यावा. आई, तुझ्याविषयी बोलणं म्हणजे प्रतिमेला प्रतिभेने जवळ करणं. वयाची सर्व सत्र पार करताना तुझा हात पाठीवर असायचा. तुझा सहवास लाभल्याने कृतज्ञता जाणवते. फुलांचा गुलदस्ता पाहिल्यावर मनाला जी प्रसन्नता जाणवते ती तुझ्या नजरेत आहे. आणि म्हणूनच आई, तू आई आहेस. आईमध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्ही शक्तीचे मिलन म्हणजे शाश्वत परिमळ. निसर्गाशी अनवट मैत्री आणि त्या मैत्री पल्याड आपलं नातं. तू प्रत्येक घरात असतेस आणि प्रत्येकाजवळ सुद्धा असते वात्सल्य. हे किती रूपात जन्म घेते तुझ्याकडे पाहिलं की समजतं. करुणा किती प्रकारे तुझ्या डोळ्यात दिसते हे तुझ्याकडे पाहताना जाणवतं. तू म्हणजे आभाळ माया. तू या नभाने भुईला दान द्यावे आणि त्या मातीतून चैतन्य गावे. या चैतन्याने आमचे जीवन फुलावे आणि शुभ्रता जाणवताना त्यातील पावित्र्य जपताना तू जवळ असावे. आई, तुझा आधार म्हणजे जीवनाचा व्यवहार. ते जगावे कसे आणि जागवावे कसे हे तू तुझ्या शिकवणीतून शिकवले. तुझ्या आचरणातून तू आम्हाला घडवले. तुझ्या संपर्कातून जगासमोर आणलेस आणि आमच्यामधले कलागुण ओळखून ते वृद्धिंगत केलेस. असा आधार तुझ्यात पाहिला. सुरवंटाचे फुलपाखरू होताना आपण साथ द्यायची असते. हा संस्कार तू आम्हाला दिलास. रोपट्याचं होतं झाड आणि झाडही मग मातीकडे वळतं. वडील किती ग्रेट असतात ते 56 वर्षांनी कळतं. ही वैचारिक तफावत आहे. बाबा शासक आणि आई प्रेमाष्टक असा गुंता संसार सांभाळतो. परंतु सावली दिलीस, धीराचा शब्द दिलास, स्फूर्ती दिलीस, मनोधैर्य वाढविले. म्हणून तर म्हणावंसं वाटतं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा. वा, आई आणि आई ही तुझी दोन प्रतिबिंबे, तुझे संस्कार, तुझे गुण, तुझे प्रेमळ वक्तृत्व यांचे आम्ही वाहक. समजायला लागल्यापासून तुझ्या शब्दांनी आम्हाला सावरले, पुढे बघायला शिकवले. दृष्टिकोन बदलाचा ध्यास आम्ही इथेच घेतला.
आणि तुझी माया वृद्धिंगत होत गेली. खरं सांगू का, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण. पिकलं पान कधीतरी गळणारच आणि ते ज्याचे त्याने पिंपळासारखे जपावे. आई, तुझी साठी होती. आम्ही भाग्यवान आहोत. तुझ्याकडून समृद्ध प्रेमाचा वारसा मिळाला, बाबांकडून समृद्ध अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा प्याला आम्हाला लाभला. आणखी काय हवे? तू सुशिक्षित होतीस म्हणून शिक्षण क्षेत्राला तू जवळ केले. तुझ्या कष्टाचे सोनं करायला शिकवले. तुझ्या प्रयत्नांची झालर लाभलेली शाल पांघरून आम्ही पुढे जाणार आहोत. त्यासाठी तुझी साथ लाभो. तुझ्या आयुष्यातील हिरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन सोहळा व पर्यायाने नाबाद शतकी आयुष्य, तेही निरोगी असलेले आम्हाला पाहायचे आहे. निवृत्तीनंतर तू निवडलेले पर्यटन क्षेत्र आम्ही तुझ्यासह बाबांच्या सान्निध्यात विकसित करणार आहोत. तुला उत्तम आरोग्य लाभावे अशी श्रीजवळ प्रार्थना. आई, मी वैद्यकीय व्यवसायात सामाजिक आरोग्य जपणार आहे. जपमाळेत 108 मणी असतात तसे आम्ही तुझे गुणगान गाणार आहोत. आई, तुझ्या नावातच किती मोठा अर्थ भरलेला आहे हे ज्यांना समजेल ते धन्य, आणि ज्याला नाही समजला त्याने तो रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत. वीणा म्हणजे साक्षात सरस्वती आणि संगीत व बुद्धिमत्ता यांची बेजोड खात्री. अशा कष्टाची ओंजळ तू आम्हाला दिलीस. चंदनाचा सुवास आणि आनंदाचा वर्षाव तू दिलास. तुझी स्वप्ने आमच्या डोळ्यात पहा. ती, मी आणि प्रथमेश सह इतर नातलगांच्या मदतीने पूर्ण करीत राहू. त्यासाठी तुझे आरोग्य आणि मन जपले पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे. बाबांचा हात तुझी साथसाठी पार करून दाखवूया. इतरांना वाट, आणि म्हणूनच हे आई तुला दंडवत. आमच्यासाठी झटणाऱ्या या माऊलीला मनोमन शतशः नमस्कार. तुमच्या स्वप्नातील आयुष्याचा उत्तरार्ध सुखाचा व समृद्धीचा हो. तुझीच वर्षा. मी सुरेखा अडंगळे या म्हणतात. शी इज माय बेस्ट फ्रेंड, व्हेरी सपोर्टिव्ह. आय एम व्हेरी हॅपी विथ हर. विश यू हॅपी बर्थडे डिअर. मिस यू व्हेरी मच. थँक्यू सुरेखा मॅम. नेक्स्ट मनोगत आहे मधुरा पाटील. आहेत का आपल्यात? हात वर करा. ते आहेत त्यांनी फक्त हात वर करा म्हणजे कळेल की कोणी लिहिलंय ते. ओके. मधुराताई असं म्हणतात, मैत्रीण, सगळ्यांनी प्लीज सायलेन्स. मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते जी आपल्या भूतकाळाला समजून भविष्याचा विचार करते. वर्तमानात आपण जसे आहोत तसे स्वीकार करते. अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद. मला विमानात घेऊन गेलात फिरायला त्यासाठी थँक्यू. नेक्स्ट मनोगत आहे व्हेरी स्पेशल. मिस्टर सुरेश कामत आपल्यात आहेत. ते म्हणतात, त्यांनी आठवण करून सांगितलंय मी लिहिलंय. सर्वप्रथम शैला, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सेवानिवृत्त झालो मार्च 2017 मध्ये. त्याआधी सर्व्हिसला असताना घरगुती कारणामुळे टूरवर जाणं जमलंच नाही. मग मुलाच्या लग्नानंतर माझ्या व्यायांनी मला सांगितलं, आता आपण 6 जणांनी मिळून फिरायचं. आम्ही एकत्र बरेच टूर्स यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांचं श्रेय फक्त आणि फक्त शैलालाच आहे. त्यातून शैलाने प्रेरित होऊन शैलाच्या टूर्स स्थापन केली. खूप लोकांचा प्रतिसादही मिळाला. माझ्या टूर्सविषयी इच्छापूर्तीचं सर्व श्रेय मी शैलालाच देतो. थँक्यू. आता पुढचं मी लिहिलंय तेव्हा टाळ्या जोरात वाजवा. माझं नाव मोहित सोमण आणि माझ्या बायकोचं नाव शुभांगी सोमण. आम्ही दोघांनी मिळून लिहिलंय आमच्या लाडक्या अम्मांसाठी. प्रिय शैला काकू, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मुद्दाम वाढदिवस शब्दामागे कितवा हे लिहिलं नाहीये, कारण एज इज द ओनली नंबर फॉर यू. आज सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सतत काहीतरी नवीन आणि विधायक करण्याचा उत्साह आम्हाला नवतरुणांना सुद्धा लाजवतो. माझं IAS अर्थात इंडियन एज्युकेशन सोसायटीशी अतूट नातं आहे, कारण माझं इयत्ता 8वीपर्यंतचं शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये पार पडलं. तसंच अतूट आणि प्रेमळ नातं तुमचं या संस्थेशी आहे. तुम्ही या संस्थेमध्ये केलेलं काम नक्कीच उल्लेखनीय आहे. उरणहून घरातून निघाल्यानंतर
ऑफिस पोहोचेपर्यंतचा प्रवास आणि पुन्हा परतीचा प्रवास म्हणजे रोजचा संघर्ष. प्रवासाचा इतका ताण असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि कार्यपूर्तीचं समाधान असतं. हे बघून आम्हाला प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही पर्यटन क्षेत्रात टाकलेले पाऊल तुमच्या पॅशनेट असण्याची सतत जाणीव करून देते. अम्मांच्या घरी गेलेल्या अतिथीला म्हणजे आपल्यासारख्या सगळ्या प्रेमळ माणसांना अम्मा घासातला घास काढून देतात हे सगळेच प्रेमाने सांगतात. आणि थोड्याशा प्रसिद्धीने रील स्टार हल्ली हुडकून जातात, पण तुम्ही आमच्यासाठी रिअल स्टार आहात. विथ लव फ्रॉम मोहित अँड शुभांगी. नेक्स्ट मनोगत आपल्याकडे आलं होतं इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या तनुजा पालकर मॅडम. त्या म्हणतात, शैला, तुझ्या साथीसाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. तुझ्या समजुतीने आणि ममतेने मला नेहमीच बळ दिलं. तुझ्या एका शब्दाने मला आत्मविश्वास मिळतो. तू माझ्यासाठी नेहमीच आधार बनलीस, त्यासाठी तुला मी मनापासून धन्यवाद देते. तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं ही माझ्यासाठी कृपा आहे. तुझ्या उपस्थितीने प्रत्येक क्षण हलका आणि सुंदर होतो. तू माझ्यासाठी जे काही करतेस त्यासाठी प्रत्येक गोष्टीबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. शैला, माझ्या आयुष्यात तुझी उपस्थिती ही देवाने दिलेली शांत छाया आहे. तुझ्या प्रत्येक कृतीबद्दल मी शब्दांच्या पलीकडे कृतज्ञ आहे. तू माझ्या जगण्याला अर्थ दिलास. तुझ्या सहवासात मिळालेलं प्रेम आणि समजून मी आयुष्यभर विसरणार नाही. कधी कधी देव आपल्याला माणसांच्या रूपात भेटवस्तू देतो. ती भेटवस्तू म्हणजे तू. तू माझ्या मनात जपलेली ऊब आहेस. तू माझ्या मनात जपलेली ऊब आहेस. तुझ्या असण्याने माझे कठीण दिवसही हलके होतात. शैला, स्वतःवर थोडं जास्त प्रेम कर. तू जशी आहेस तशीच खूप सुंदर आहेस. कधीही स्वतःला कमी समजू नको. तुझ्यात असलेली ताकद अजून मोठं बनवू शकते. आयुष्य किती धावत असलं तरी स्वतःसाठी थोडा श्वास घे. तुझ्या स्वप्नांना कधी सोडू नको. तू मेहनत केलीस तर तुला जे हवं ते नक्की मिळेल. इतरांना आनंद देताना स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नको. तुझी काळजी तितकीच महत्त्वाची आहे. तुझीच तनुजा पालकर. पुढे आपल्याकडे एक कविता आली आहे. मिस सुरेखा मडके फ्रॉम IAS NMHS वाशी. फिरवा आणि फिरा, जगभ्रमंती करा. जरी मी साठीत, दुनिया माझ्या मुठीत. नात्यातली वीण तुटेना, मैत्री मेंटेन ठेवाना. पुन्हा पुन्हा भेटाना, सहलीत सामील व्हाना. असे संदेश देणारी, मैत्रीची वीण जपणारी, आनंदी निरोगी दीर्घायू होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढचं मनोगत आहे मिस सुरेखा विहाळीकर फ्रॉम इंडियन एज्युकेशन सोसायटी. तू अशीच फुलत राहा. तू अशीच बहरत राहा. तुझ्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण सदैव येत राहोत हीच सदिच्छा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच मनोकामना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचं मनोगत पाठवलंय मिस बीना ठाकूर. आहेत का इथे उपस्थित? त्या म्हणतात, माझ्या प्रिय मैत्रिणी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या या दिवशी तुला खूप खूप आनंद मिळो. आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात. काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहणारे. त्यातलेच तुम्ही आहात. मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि जगात भारी शैलाताई. धन्यवाद. नेक्स्ट मनोगत आहे मिस नयना राव यांचं. आहेत का? त्या म्हणतात, तुमचा 60वा वाढदिवस तुम्ही कधी फक्त काकी वाटलाच नाही तर नेहमी आईसारखं प्रेम, काळजी आणि आधार दिलात. माझ्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात तुम्ही आईसारख्या माझ्या पाठीशी उभ्या राहिलात. माझी चूक असो किंवा यश, तुमचा विश्वास आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहिला. तुमचं प्रेम न बोलता समजणार आहे. तुमची काळजी न सांगता जाणवणारी आहे. आणि तुमचे शब्द नेहमी मनाला धीर देणारे आहे. तुमच्या आजची माया, तुमचा संयम, तुमचं त्यागमय आयुष्य
आम्हा सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहे. आज या खास दिवशी देवाकडे एकच प्रार्थना, तुमचं आरोग्य सदैव उत्तम राहो, तुमचं आयुष्य शांतता, समाधान आणि आनंदाने भरलेलं असो. तुमच्या चेहऱ्यावर ते प्रेमळ हास्य कधीच कमी होऊ नये. आईसारखं प्रेम देणाऱ्या माझ्या अम्मांना 60व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर कायम असेच राहो. थँक्यू. नेक्स्ट मनोगत आहे नीता काळे यांचं. सुखाच्या क्षणी जिला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते, पण दुःखाच्या क्षणी जी क्षणभरही मागे राहत नाही, अशा प्रिय मैत्रिणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान आहेत का आपले. नेक्स्ट मनोगत आहे नयना साखरे यांचं. आज आपण 60 वर्षांचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा करत आहात. हे वय म्हणजे अनुभवांचा, आठवणींचा आणि सुंदर क्षणांचा खजिना आहे. तुमच्यासारखी मैत्रीण, मार्गदर्शक, तत्वज्ञ माझ्या आयुष्यात असणं हे माझं भाग्य आहे. आपल्या मैत्रीचे नाते खूप घट्ट आहे आणि तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. हॅपीएस्ट बर्थडे डिअर काकी. थँक्यू. प्रीती शिरसाट त्या म्हणतात, काकी तुमच्याबरोबर प्रत्येक क्षण खास आहे. या वाढदिवसानिमित्त तुमचे जीवन सुखाने आणि प्रेमाने बहरावे हीच मनी इच्छा आहे. प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काकी. थँक्यू. थँक्यू. प्रिया भाकरे त्या म्हणतात, आयुष्याच्या सुंदर प्रवासात भेट तुमची माझी झाली. मैत्रीण म्हणून तुमच्यासारखी गोड व्यक्ती लाभली. थोड्याच दिवसांची ओळख पण परकीनं भासली. जणू बंध पूर्वीसेच अशी आपुलकी नेहमीच वाटली. न संपणाऱ्या गप्पांसोबत रोजची संध्याकाळ रंगली. भेट नाही झाली चुकून कधी, मात्र हुरहुर मनी दाटली. आता तिथे आणि इथे असलो तरी ओढ तीच राहिली. प्रेमळ तुम्ही आणि तुमची मैत्री कधी अंतराने न अंतरली. हे वाक्य मला खूप आवडलं. प्रेमळ तुम्ही आणि तुमची मैत्री कधी अंतराने न अंतरली. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच आनंदी आणि चिरतरुण राहावे ही देवाकडे प्रार्थना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मनोगत आहे कविता कांबळे मॅडमचं. त्या म्हणतात, अम्मा तुमचं ते शांत गोड बोलणं, प्रत्येकाशी मिळून मिसळून राहणं, अनेकांस मदत करणं हा तुमच्यातील महत्त्वाचा गुण आहे. फारच कमी व्यक्ती तुमच्यासारख्या असतात, ज्या दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतात, कामामध्ये प्रत्येकाला सांभाळून घेतात. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य राहो. नेहमी तुम्ही सुखी राहा. परमेश्वराचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर राहो. अम्मा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू कविता मॅडम. नेक्स्ट मनोगत आहे सुमती साळुंखे यांचं. आमच्या मॅडम डॉक्टर वर्षा पुढव यांची आई मिसेस वीणा पुढव म्हणजे आमच्या मोठ्या मॅडम. पहिल्याच अंक्याने जिंकल्या त्यांनी. आम्हाकडे केव्हाही आम्ही मोकळेपणाने जातो. अगदी कोणत्याही वेळी गेलो तरी कोणीही बिनमुख त्यांच्याकडून बाहेर पडणार नाही. अशा आमच्या अन्नपूर्णा अम्मा. याच्यावर सगळ्यांच्या टाळ्या करायच्या. तुमच्या मायेची ऊब, प्रेम आणि मायेची सावली आमच्यासोबत कायम राहो. देवा आमच्या अम्माला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य दे. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला. नेक्स्ट मनोगत आहे दीक्षा मॅडमचं. दीक्षा कोळी त्या म्हणतात, अम्मा तुमचे अस्तित्व हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या व अण्णांच्या मायेची ऊब व संस्कार यामुळेच आम्ही आयुष्यात यशस्वीपणे वाटचाल करत आहोत. मॅडमच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी तुमचा त्याग आणि पाठिंबा अमूल्य आहे. तुमचा हसतमुख चेहरा घराला दर्पण देतो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मनोगत आहे तनुजा पुरव. आहेत का? त्या म्हणतात, हा दिवस ठरावा तुमच्यासाठी खूप खूप खास.
तुम्हाला भेटण्याची आम्हाला असते नेहमीच आस. आम्ही बघतो तुमचे सारेच संसारातले यत्न, तुमच्यामुळे आम्हाला मिळाले वर्षा नावाचे रत्न. वा. तुम्हाला लाभो उत्तम आरोग्य आणि निरोगी तन हीच आमची सदा सर्वदा प्रार्थना मनोमन. थँक्यू धन्यवाद. नेक्स्ट मनोगत आहे प्रसाद नाईक यांचं. आहेत का? नाही. डिअर अम्मा, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. आयुष्याच्या 60व्या वर्षाच्या या प्रवासासोबत आपण पुढील आयुष्य हे निरोगी आणि दीर्घायू जगावे ही प्रार्थना. आपला प्रवास शतकोपार व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू. थँक्यू प्रसाद काका. नेक्स्ट मनोगत आपल्याकडे आलंय रुपाली देशमुख मॅडमचं. त्या म्हणतात, हॅपी बर्थडे अम्मा फॉर युअर 60th बर्थडे. मे गॉड गिव्ह यू 100 years ऑफ लाईफ बिकॉज यू आर सो काइंड अँड लवली ऑन दिस व्हेरी स्पेशल डे. गॉड ब्लेस यू अँड वन्स मोर हॅपी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू रुपाली. शेवटचं आणि तितकंच खास मनोगत सौ स्वाती कामत यांचं आहेत, उपस्थित आहेत आपल्यात. त्या म्हणतात, प्रिय काकी, रक्ताचं नातं नसलं तरी रोजच्या बस प्रवासात एक सुंदर जिव्हाळ्याचं नातं जुळलं. तुमचं हसणं, आपुलकीचे शब्द आणि मायेची वागणूक प्रत्येक प्रवास आनंदी करायची. काही नाती नशिबाने जुळतात, त्यासाठी कुटुंब असणं गरजेचं नसतं. या सुंदर टप्प्यावर तुम्हाला उत्तम आरोग्य, मनशांती आणि भरभरून आनंद लाभो. तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं प्रेमळ आणि उजळ राहो. अवर बस स्टॉप्स मे चेंज बट द वॉर्मथ यू गेव विल ऑलवेज स्टे. हॅपी 60th काकी. ऑन सिम्पल बस राइड्स अ क्वाइट फ्रेंडशिप फाउंड इट्स वे, नॉट बाय ब्लड बट बाय काइंडनेस अँड ग्रेस. A woman of warmth and gentle strength, a mother to a lovely daughter whose values and smile reflect the love you carry within. As you turn 60, may life reward you with calm mornings, healthy days and peaceful evenings. May your heart stay light and your journey ahead be beautiful. Happy 60th birthday, Kaki. Thank you. हॅलो आणि थँक्यू सगळ्यांना. आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हासाठी आलात, आम्हाच्या बर्थडेसाठी. आणि मोहित दादा, स्पेशली थँक्यू व्हेरी मच. एवढी मोठी बुक वाचून काढलीस आणि नॉनस्टॉप वाचलीस, एकही चूक न करता. आम्ही ही बुक आम्ही 1 आठवड्यापासून बनवतोय. त्याच्यामध्ये सगळ्यांनी तुम्ही शुभेच्छा आम्हाला लिहून पाठवल्या. त्यानंतर शुभांगी सोमण यांनी ह्या शुभेच्छा लिहून काढल्या पुस्तकामध्ये. माझ्या क्लिनिकच्या संपूर्ण स्टाफनी ते फोटोजचं वर्किंग केलेलं आहे आणि वाचायचं काम मोहित दादानी केलं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. आणि असंच येत राहा, काही कार्यक्रमाची वाट पाहू नका, भेटायला येत जा, आपण गेट टुगेदर्स करत जाऊ, खूप मजा करूया. आज सगळे आलात तर बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. थँक्यू.
सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. प्रार्थना होती 7 जन्मांची, भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला. पूर्तता झाली सोन पायाने, आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला. जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे, तू एका नजऱ्याने केसात माने. सुख कळले कळले सुख कळले.